दिपके यांचं काँग्रेस जनता पार्टीला मोठं यश जे आहे ते मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। अभिजित दिपकेच्या आई आपल्यासोबत आहे, काय सांगाल, काय आनंद असू? खूप आनंद झाला आज, एवढा आनंद झाला ना। 6 जूनला तो आलेला त्यावेळेस हे दुःखच होतं, नंतर आंदोलन सुरू झाले तेव्हा हे कसं तरी वाटत होतं। आज खूप आनंद झाला, खूप भयंकर आनंद झाला आज। मात्र राजकारणात पडू नये असं तुम्ही त्याला सल्ला पण दिला होता, आता काय सांगाल? त्याचं मोठं यश जे आहे ते त्याला याच्यात मिळालेलं आहे। चक्क केंद्रीय मंत्र्यांनी यामध्ये राजीनामा दिलेला आहे, काय कसं वाटतं बघताय? नाही, राजीनामा आता लाठीचार्ज वगैरे झाला, आता त्यांना वाटलं हे असेल ना की विद्यार्थ्यांनी एवढे जखमी झाले बा, काहीतरी निर्णय घ्यावा म्हणून त्यांनी घेतला ना, त्यांनी म्हणून राजीनामाही दिला ना त्यांनी। कारण खूप लेकरांना मारझोड झाली, ढोरासारखं मारलं ना हो। कोणाला सहन होणार? आज किती मुलींना मार लागलेला, आज त्यांच्या आईवडिलांना काय वाटेल? माझ्या लेकराला नुसता टायफॉइड झाला तर मला कसं तरी होत आहे, त्या लेकरांच्या अक्षरशः तर डोके फुटलेत, खिळे आहेत त्यांच्या अक्षरशः अंगावर, एकाचा तर डोळा गेला। त्या लेकरांच्या आईवडिलांना काय वाटत असेल? काय वाटणार आहे? तुम्ही चिंता बघा ना, आता त्या लेकरांच्या आईवडिलांना काय वाटत असेल? आता डोळे भरून येत आहे तुमचे। आपण यश पण मिळालंय, लढ्याला यश मिळालंय। अभिजितना जो लढा उभारला होता त्याला मोठं यश मिळतं, 1 महिनाभरापासून तो संघर्ष करत होता। हो, नाही, खूप मोठं यश भेटलं त्याच्या वयाच्या मानाने, हे फार मोठं यश झालं। त्याचं वयच काय, 29 वर्षाचा पोरगा आहे तो। आज त्याने एवढं मोठं जागोजागी आंदोलन केले, चापट खाल्ली, शाई फेकल्या, तेवढे शाई फेकण्यातही त्यांनी त्याचा मोठेपणा दाखवला की हा बाबासाहेबांचा कलर आहे, माझ्या आवडीचा कलर आहे। आता त्याचं वयच आहे का तेवढं? आज तो जसं काय 50 वर्ष झालं राजकारणात आहे, त्यांनी त्यावेळेस असा शब्द वापरला, ज्यावेळेस त्याला चापट मारली त्यावेळेस त्याला सोडून द्या म्हणे। आज जर तो पोरगा नोकरीला असता तर त्यांनी चापट मारली नसती। म्हणजे त्याच्यात तो समजदारपणा आला, तो आम्हाला त्याचं हे वाटतं की त्यांनी तो समजदारपणा किती दाखवला। आज तरुण पोरगा आहे, त्याला चापट मारली असती तर कोणत्या पोरांनी जाऊन त्याचे कॉलर धरले असते, पण त्यांनी तसं नाही दाखवलं ना। त्यांनी आज खूप संयम बाळगला, एवढं संयम दाखवला की त्या संयमाचं फळ त्याला आज भेटलं। ते मात्र मोठा लढा उभारला होता, ठिकठिकाणाहून त्याला प्रतिसाद मिळालाय, राजीनामा देखील मंत्र्यांचा झालेला आहे। आणि आता तुम्ही त्याला काय सल्ला द्याल की तो आता त्याची तब्येत प्रकृती खराब आहे, नेमकी काय त्याला समज? त्याची काळजी घे बाबा, आता 1 महिना तू आरामच कर, काही करू नको, 1 महिना आराम कर। आणि त्याला आराम करण्याची फार गरज आहे, त्याला 6 जूनपासून झोप नाही, जेवण नाही, काहीच नाही, त्याच्यामुळे त्याला आराम करायची गरज। मात्र त्याला तुम्ही घरी येण्यासाठी काय सल्ला देणार? घरी बोलवणार आहात का तुम्ही दिल्लीला जाणार आहात? नाही, आज बघतो त्याला कॉल केल्यानंतर काय करायचं आहे तर, नाही तर मग दिल्लीला जावं लागेल आम्हाला। आता त्याच्या फोनवर आहे, तो काय म्हणतो काही नाही। आई म्हणून काय सल्ला आहे? आई म्हणून काही नाही बाळा, जे झालं ते चांगलं झालं, आता काळजी घे, तब्येतीची मेन काळजी घे। तब्येत चांगली तर सगळं चांगलं, तब्येतीची काळजी घे। या पुढचा लढा कसा असा चालू ठेवा सांगणार की थांबवणार? बघू ना, आता तो आल्यानंतर त्याच्या ह्याच्यावर आहे ना, आता मी कसं सांगणार? तो जर निर्णय घेईल तो मला घ्यावा लागेल ना। आता त्याच्या, हो ना, आता त्याच्या मनावर आहे ना, मी काय सांगू आता इथून? त्याचं माझं बोलणं नाही झालेलं आहे ना। अभिजितचे वडील देखील आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, मोठं यश जे आहे ते मिळालेलं आहे? त्यांनी जे मूवमेंट चालू केली त्या मूवमेंटला हा पहिला विजय आहे आणि तो सत्यासाठी झगडला आहे, तर त्याचा मला अभिमान आहे। पण या घटनेकडे कुणाचा जय किंवा कुणाचा पराजय या दृष्टिकोनाकडे पाहू नये। हा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंध आहे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याशी निगडीत होता, त्याच्यामुळं त्यांनी जो लढा दिला खरंच तो वाखाणण्याजोगा होता आणि त्याला याच्यामध्ये पहिल्या वेळेस त्याला यश मिळाले। त्याच्यामुळं एक वडील म्हणून मला माझा तो अभिजित हा माझा मुलगा आहे याचा मला खूप अभिमान वाटतो, सार्थ अभिमान आहे। मात्र लाठीचार्ज पण त्या आंदोलनामध्ये झाला, त्यानंतर त्यांनी कायम सतत ठेवलं आहे। अनेक राजकारण्यांनी त्याला पाठिंबा देखील दिल्याचं पाहायला मिळालं, जरांगे पाटील असेल किंवा इतरही नेत्यांनी मोठा पाठिंबा दिला आहे। सर, त्यांनी जो विषय हातात घेतलेला होता तो खूप ज्वलंत विषय होता तो, आणि राजकीय लोकांनी, हे विरोधी पक्ष असो किंवा हे असो, ह्यांनी तो मुद्दा घेतला नाही। यांनी जर मुद्दा हातामध्ये घेतला असता तरी याला एवढा पाठिंबा मिळालेला नसता। जर कोणत्या राजकीय पार्टीने एखादा हा मुद्दा हातात घेतला असता तर एवढा पाठिंबा कदाचित शक्यता मिळालेलाच नसता। कारण काय, सध्याच्या राजकारणावरील लोकांचा विश्वास उडालेला आहे। कारण राजकारणी लोक हे चांगले नाहीत किंवा ते जनतेचे कामं करत नाहीत, आणि हे जे आमदार खासदार इकडे तिकडे पळवापळवी चालू झाली याच्यामुळे तर राजकारणी लोकांच्या जनतेच्या नजरेतून उतरलेले आहेत। त्याच्यामुळे ह्यांनी ही जी वेगळी मूवमेंट चालू केली तर त्याला लोकांनी त्याच्यामुळं पाठिंबा दिला। जसा जरांगे पाटील एक इमानदार प्रामाणिक माणूस होता, त्याला जसा पाठिंबा भेटला तसाच अभिजितला तो इमानदार प्रामाणिक काम करत होता म्हणून पाठिंबा भेटला। मात्र यापुढे अभिजितला काय तुमची भूमिका असणार आहे? सातत्याने असा लढा चालू ठेवा सांगणार आहे की काय बोल? नाही, त्याच्याविषयी मी त्याला काय सांगू शकणार नाही। तो जो काय करेल तो चांगलंच करणार आणि मी त्याच्या पाठीशी राहणार आहे। नक्की जर बघितलं हे अभिजितचे आईवडील होते, आणि
अभिजितला जे यश मिळालं आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. अभिजित आमचा मुलगा असल्याचा देखील अभिमान असल्याचं आता अभिजितच्या आईवडिलांनी म्हणल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.